नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, अतिशय जबरदस्त माहिती, 30 ऑक्टोबरची महत्त्वाची माहिती. सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वांना 1500 रुपये वाटप. बघा, सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. महिलांना मोठं आव्हान करण्यात आलेलं आहे. बघा, महिलांसाठी एक महत्त्वाचं आव्हान या ठिकाणी करण्यात आले आहे. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी हे आव्हान करण्यात आले आहे. आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महिला व बालविकास विभागाच्या मार्फत राबवली जाते. म्हणजेच 1500 रुपये जे तुम्हाला मिळतात तर ते महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीत जी काही योजना राबवली जाते, लाडकी बहीण योजना, त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचं आव्हान केले आहे. काय आव्हान आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा, ई-KYC शेवटची मुदत. ई-KYCसाठी आता शेवटची मुदत आलेली आहे. म्हणजे जबरदस्त माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे एकूणच. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला कमी माहिती समजेल, किंबहुना माहिती जी आहे ती त्या ठिकाणी अपूर्ण समजेल किंवा चुकीचे समजेल. त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. मी बघा, नेहमीच सगळं काही तुम्हाला सोप्या व गावरानी भाषेत समजून सांगतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती तुम्हाला गावरानी भाषेत, सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया आणि आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट असतील तेवढ्या सगळ्या अपडेट आपण सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. बघा, नेहमीच केव्हाही कोणत्याही महिन्यात तुम्ही बघू शकता, नेहमीच लाडकी बहीण योजना जी चर्चेतच राहते. का चर्चेत राहते? कारण सर्वात जास्त लाभार्थी महिला आहेत. बघा, सर्वात जास्त लाभार्थी महिला या योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात जास्त अशा पद्धतीने कुठलीही योजना नाही आहे ज्या योजनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी संख्या असेल. तर सर्वात मोठी योजना, सर्वात महत्त्वाची योजना, महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सध्या चर्चेत आहे. कारण या योजनेचा लाभ जो आहे तो नियमितपणे मिळावा आणि या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता यावी यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बघा, महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. निर्णय काय असणार आहे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा, कारण मी तुम्हाला संपूर्ण माहिती गावरानी व सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो. बघा, सरकारने एक निर्णय घेतला आहे, अतिशय गावरानी भाषेत सांगतोय. सरकारने एक निर्णय घेतला आहे. काय निर्णय? लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळवायचे असतील त्याच्या संदर्भातचा हा निर्णय. लगेच आपण पुढे ती माहिती पाहूया. बघा, तर पहा, आता सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-KYC प्रक्रिया दरवर्षी अनिवार्य करण्यात आलेली आहे. बघा, सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-KYC प्रक्रिया ही दरवर्षी अनिवार्य करण्यात आली. म्हणजेच काय? तर बघा, तुम्हाला एकच वर्ष म्हणजे तुम्ही ह्या वर्षी ई-KYC केली तर तुम्हाला 5 वर्ष लाभ मिळेल असं नाही आहे. दरवर्षी तुम्हाला ई-KYC करावीच लागणार आहे. दरवर्षी तुम्हाला ई-KYC जी ती करावी लागणार आहे. त्याच्यासाठी सरकारने आता ती अनिवार्य केलेली आहे. म्हणजेच दरवर्षी तुम्हाला करावीच लागेल. ई-KYC जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. बघा, जर तुम्ही ई-KYC केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ देणारी, आर्थिक बळ मिळतं. राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ मिळतं. कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जा, कुठल्याही महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना तुम्ही विचारलं तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात का, त्याचं उत्तर तुम्हाला होच मिळणार आहे. कारण सर्वात जास्त लोकप्रिय योजना आहे. बघा, सर्वात जास्त फेमस, अतिशय सोप्या व गावरानी भाषेत म्हणजे फेमस योजना आहे. ठीक आहे. आता माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे, कारण या योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा आणि प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता यावी यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-KYC प्रक्रिया दरवर्षी अनिवार्य करण्यात आलेली आहे. दरवर्षी तुम्हाला ई-KYC करावीच लागेल. आता बघा,
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा जो लाभ आहे तो आर्थिक मदत दिली जाते। बघा, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपयांचा आर्थिक लाभ जो आहे तो दिला जातो। मात्र अनेक महिलांना लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या। अनेक महिलांना लाभ मिळण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या। भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स होत्या, दादा आम्हाला जूनपासून पैसेच मिळाले नाही। त्या महिलांना आता पैसे आलेत। बघा, सप्टेंबरचा जो हप्ता वाटप झाला तो हप्ता त्या महिलांना आलेला आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं कशा पद्धतीने सर्वांना पैसे येतील, तुम्हाला पण पैसे येतील म्हणून सांगितलं होतं। लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका। तुमचा जरी जूनपासून लाभ बंद झाला असेल, तुम्ही अपात्र झाला असाल तरी देखील जर तुम्ही खरोखर पात्र आहात आणि तुम्हाला चुकीने त्या ठिकाणी अपात्र करण्यात आलं असेल तर तुम्हाला पुन्हा लाभ मिळेल। मी तुम्हाला सांगितलं होतं सप्टेंबरमध्ये भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स आहेत। त्या महिला भगिनींनी सांगितलेले, दादा आम्हाला सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी पुन्हा एकदा यायला सुरुवात झाली, म्हणजेच पैसे पुन्हा त्या महिलांना यायला सुरुवात झाली। कारण मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की जर तुम्ही जूनपासून त्या ठिकाणी अपात्र केला गेला आहात आणि तुमची खरंच घराची जी परिस्थिती आहे ती खूप त्या ठिकाणी म्हणजे ज्या काही नियम अटी आहेत, जसं तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तुमच्याकडे 4 चाकी वाहन वगैरे नसेल, घरात कोणी नोकरीला नसेल, तर तुम्ही योजनेसाठी म्हणजे खरोखर जे निकष आहेत त्याच्यामध्ये बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणारच आहे। आणि ज्यावेळेस अंगणवाडी सेविकांनी तो तपासणी केली, अहवाल जो सरकारला पाठवला, त्यानंतर महिलांना पुन्हा एकदा ज्या महिला पात्र झाल्या होत्या त्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता वाटप झाला। आता इथून पुढे त्या महिलांना परत हप्ता जो आहे तो पुन्हा त्या ठिकाणी ज्यावेळेस सरकार हप्ता वाटप करेल त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। पण महत्त्वाचं काय, आता ई-के-वाय-सी महत्त्वाचे आहे, ही करावीच लागणार आहे तुम्हाला। तर आता बघा, ई-के-वाय-सी करायची आहे। पुढे बघा, काही जणींची माहिती अपूर्ण होती तर काहींची पडताळणी जी आहे ती अपयशी ठरत होती। या सर्व तांत्रिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व्हर आणि प्रणालीमध्ये सुधारणा केलेली आहे। बघा, अदितीताई तटकरे यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत सांगितलं, या योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणत्याही लाभार्थीनीला गैरसोय होऊ नये म्हणून ई-के-वाय-सी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, कुणालाही कोणत्याही लाडक्या बहिणींना गैरसोय होऊ नये म्हणून ई-के-वाय-सी प्रक्रिया महत्त्वाची आहे। ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यात आली असून सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी पूर्ण करावी। लक्षात घ्या, ई-के-वाय-सीची शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर। 18 नोव्हेंबरच्या पूर्वी सर्व म्हटलेले या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या। बघा, लाडक्या बहिणींनो या ठिकाणी क्लिअरली म्हटलेले सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी पूर्ण करावी। ई-के-वाय-सी तुम्हाला 18 नोव्हेंबरच्या अगोदर पूर्ण करून घ्यायची आहे। तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुमच्या मोबाईलवर पण तुम्ही करू शकता। त्याच्या संदर्भातचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। 2 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतः घरी बसल्या करू शकता ई-के-वाय-सी। जर तुम्हाला जमत नसेल, होत नसेल किंवा नेटवर्कचा इश्यू असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करू शकता, तर आपल्या घराच्या जवळ बघा महा ई सेवा केंद्र असेल, कुठलं तरी सायबर कॅफे असेल, तिथे जा आणि तिथे जाऊन तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे OTPसाठी मोबाईल घेऊन जा आणि तुमची ई-के-वाय-सी करून घ्या 18 नोव्हेंबरच्या पूर्वी। बघा, जी डेट आहे ती त्या ठिकाणी जवळ येत आहे, तर नोव्हेंबरचा महिना सुरू होतो आहे, त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करावी असं आव्हान स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी केलेलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर बघा, या प्रक्रियेसाठी सरकारकडून अधिकृत संकेतस्थळ बनवण्यात आले। हे संकेतस्थळ तुम्हाला 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालं होतं, त्यामध्ये 2 महिन्यांचा कालावधी होता तुम्हाला ई-के-वाय-सीसाठी आणि 18 नोव्हेंबरपर्यंतची शेवटची मुदत देण्यात आलेली आहे के-वाय-सीसाठी। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे काय की के-वाय-सी तर तुमची होणारच आहे, बरोबर आहे, पण आता ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, तर त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती बघा, मागेच मी तुम्हाला माहिती दिली होती। ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो हप्त्याच्या संदर्भात बघा मागेच माहिती दिलेली होती। ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला कधीपर्यंत येऊ शकतो, तर बघा मागे जी आलेली अपडेट होती तर त्या अपडेटनुसार तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील, 1500 रुपये तुम्हाला मिळतील। ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी क्लिअर केलेली, सगळं काही मी तुम्हाला सांगितलेले, महिलांना आवाहन करण्यात आले, ई-के-वाय-सीची शेवटची मुदत आणि 1500 रुपये कधी येतील ते पण सांगितलं। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।